ते आणि आजबे काका चांगलंय तुमचं. ते आणि आजबे काका दोघंही सत्ताधारीत. आपण माझी तोंडे साहेब. तर ते आता मला तर कुणी कुणी मिळून माझी केलं मी तर सांगूच शकत नाही, अशी माझी परिस्थिती आहे. त्यामुळं हे लोक सत्ताधारीत ना, सुरेश दास, आमचे आजबे काका आणि आमच्या प्रीतमताई, आम्ही माझी आहेत. आम्हाला तुम्हाला काही धैर्य करता येईल. माझी तर पंचायतच झाली. कुणी म्हणतं 1 कोटी देईन, कुणी म्हणतंय 2 कोटी देईन, कुणी म्हणतंय काय. आणि पुन्हा महाराजांनी सांगितलं, एवढ्या लोकांचे आभार मानले. तू बस रे बाबा खाली, माझे फोटो सारखेच येतात 5-5 मिनिटाला, वेगळे दिसत नाही मी. तर ते महाराजांनी अजून भाषण केलं. ते म्हणाले की 3 टेम्पो बुंदी आहे, त्यामुळे पोटातही कसं व्हायला, भूक लागली. मी म्हणलं आता हे बुंदीची वाट बघायला सगळे, जास्त गप्पा मारण्यात अर्थ नाही. पण सगळ्या आजी लोकांनी, माझी लोकांची काळजी घ्यावी. कारण तुमच्या आजी होण्यामध्ये माझी लोकांचा थोडा तरी खालीचा वाटा आहे. आणि त्याच्यामुळे म्हटलं त्यांनी काळजी घ्यावी. पण आता काळजी घ्यावी म्हणायला काय झालं, 4 दिवसात आचारसंहिता लागेल. आता काय काळजी घ्यावी. मग तुम्ही असं करा, काळजी लोकसभेत घ्या, पुढची काळजी आम्ही घेऊ मग. बरोबर आहे की नाही. आता तुम्ही काळजी घ्या. आता लोकसभेची निवडणूक लागली. आता हे निवडणुकीचं मंच नाही, तेव्हा मला काही तुम्हाला जाहीर करायला माझ्याकडे काही नाही. बघा, मी अशी माणूस आहे की माझ्यावर जर रेड पडली तर 11 कोटी जमा केले वाघांनी माझ्या सगळ्या मिळून. किती आशीर्वाद आहेत माझ्यावर शास्त्री महाराज, एवढे आशीर्वाद की उद्या माझी आई एअरपोर्टवर नेत होती संभाजीनगरच्या. तर त्या पोराने तिची बॅग उचलली, तिने त्याला आपले 200 रुपये दिले. तर ते म्हणला नको नको, आता आम्हालाच तुम्हाला द्यायचंय. म्हणजे ही भावना लोकांच्या मनात आहे. आपल्या नेत्याला काही पीडा असेल, काही वेदना असेल, काही अडचणी असेल, तर ते लिहून भाषण करून सांगायची गरज नाही. डायरेक्ट हृदयाशी नातं आहे. आपल्या डोळ्यात आलेला प्रत्येक अश्रू मी तुमच्या डोळ्यात पाहते. हे प्रेम तुम्ही आम्हाला आतापर्यंत दिलेलं आहे. आणि या प्रेमाच्या खातर मला असं वाटतं की किती वेळा, आता प्रीतमताईंना मी खातच दिलं होतं. म्हणजे प्रत्येक मंत्र्याकडे कोणाकडे खाते असतात. तर मी मंत्री होते, मला वेळ नव्हता. आणि मला नंतर मध्य प्रदेशचा प्रभारी केला. मला सारखं पळावं लागायचं. मोदीजी बैठक घ्यायचे, अमित शहा बैठक घ्यायचे, नड्डाजी बैठक घ्यायचे, सारखं दिल्ली मध्य प्रदेश. मग प्रीतमताईंना खातं वाटप दिलं होतं. सगळे सप्ते, कोणी वारलं आणि कोणाचं लग्न आहे, आणि हे 3 कार्यक्रम तुम्ही करा म्हणलं, बाकी मी करते. दवाखान्याचे फोन वगैरे सगळं. आणि जेवढा निधी दिला, ताईने पण दिला, आम्ही पण दिला, जेवढा निधी दिला म्हणलं ताई तुम्ही फक्त नारळ फोडायचं काम करा, बाकी मला काही करायचं नाही. कारण मी जाऊ शकत नाही प्रत्यक्षात. माझ्या 5 वर्षातल्या काळातला प्रत्येक क्षण या कोट्यावधी रुपये या जिल्ह्याला देण्यासाठी माझं योगदान मी करायचा प्रयत्न केला होता. आज तर मी ज्या रस्त्याने आले, हिवरशिंगा ना, ते आपण सप्ताला गेलो होते, त्या पाली हिवरशिंगा त्या रस्त्याने मी आले. तर रस्त्यामध्ये मी मुंडे साहेबांच्या प्रचारासाठी गेलते. तुम्ही होतात तेव्हा आमच्यावर प्रचाराला, आजबे काका. तेव्हा रस्ते कसे होते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.